नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हल्ली कुणाच्याही घरात काही आनंदाचं कारण असलं किंवा जस्ट एक वीकेंड जरी असला तरी पण हॉटेलमध्ये जाण्याची जणू परंपराच झाली आहे. अमुक तमुक हॉटेलमध्ये जायचं, काउंटरवर आपली नोंदणी करायची, मग असह्यपणे 45 मिनिटं ते 1 तास बाहेर वेटिंग करायचं. मग तो मॅनेजर आपल्याकडे येतो आणि मग आपल्याला जो टेबल रिकामा झाला आहे त्या टेबलवर बसायला सांगतो आणि निघून जातो. बसणाऱ्यांच्या हिशोबानं मिळालेलं टेबल कसं बसं तरी पुरेसं असतं. मग त्यातही आपण स्वतःला सावरून कसं बसं कृत्रिम आनंद चेहऱ्यावर ठेवून गप्पा सुरू करतो. मग 1-2 मेनू कार्ड येतात, त्यात त्याच भाज्या वेगवेगळ्या नावाने असतात. मग भाज्या वाचून ऑर्डर ठरते. तेवढ्यात वेटर येऊन मेनू कार्ड भराभर उचलून साधं पाणी की बिस्लरी असं विचारतो. दोन्ही पाण्याची खरं तर क्वालिटी सारखीच असते असं कळत असून सुद्धा लाजेखातर आपण बिस्लरी म्हणून सांगतो. मग बराच वेळ ताटकळत ठेवून 8/10 सूप, पापड, स्टार्टर्स, कोल्ड्रिंक्स ह्या सगळ्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मग हातच काय पण बोटसुद्धा ठेवायला टेबलवर जागा शिल्लक राहत नाही. पण आपण उगाच कम्फर्टेबल आहोत असा आविर्भाव तोंडावर ठेवत अपेक्षाभंग झालेलं सूप आवाज न करता आपण पित असतो. साहजिकच स्टार्टर्सची क्वांटिटी कमी असल्यानं जेमतेम एक तुकडा प्रत्येकाला आलेला असतो, पण आम्ही एकदम मस्त मूडमध्ये असतो. मेन कोर्स काय असं विचारणाऱ्या वेटरकडे आपण आशाळभूतासारखं पाहून थोडासा अवधी मागून घेतो. मग कोणी व्हेज कोणी जैन असं ठरत असतं आणि शेवटी वेटरनं सजेस्ट केलेले पदार्थ आपण ऑर्डर करतो. त्यानंतर इतका वेळ जातो की टेबलवर डिशमध्ये राहिलेले स्टार्टर्सचे कण, पापडाचे कण, कांदा, सॉस या पदार्थांचं सेवन सो कॉल्ड गप्पांमध्ये रमून सुरू असतं. तोपर्यंत बाजूला असलेल्या एखाद्या ग्रुपमध्ये जोरदार हसण्या खिदळण्याचा आवाज आपल्या कानावर आदळत असतो. तो उसनी श्रीमंती दाखवण्याचा खरं तर अर्थात केविलवाणा प्रयत्न असतो. त्यातच एखादं अगम्य म्युझिक बॅकग्राऊंडला लावलेलं असतं. थोड्या वेळानं जाणवू लागतं की जरासं उकडतंय पण AC तर चालू असतो. मग आपण AC वेटरला वाढवायला सांगतो. तो वाढवल्यासारखं करून निघून जातो. थंडाव्यात काही फरक पडत नाही. मग खूपच गर्दी आहे ना, तो तरी काय करणार असं स्वतःचं समाधान करून मेन कोर्सच्या वाटणीच्या मागे लागतो. काही चांगल्या, काही अपेक्षाभंग झालेल्या, काही जहाल, काही तिखट, काही गोड मिठूक भाज्या वाटून घेऊन गप्पाच्या मूडमध्ये जेवण सुरू करतो. मग सुरुवातीला काही विनोद, मग SMS, मग नेबर्सबद्दल, मग गतकाळातल्या एखाद्या पिकनिकच्या आठवणी, मग भ्रष्टाचार, मग पार्किंग प्रॉब्लेम ह्या सगळ्या विषयांवर डिस्कस करताना असं लक्षात येतं की भाज्या तर संपल्यात आणि या वातड रोट्या मात्र अजून शिल्लक आहे. मग ती रोटी कशीबशी संपवून न वाफळणारा स्टीम राईस समोर येतो आणि राईस खायला पुन्हा 1 प्लेट डाल सांगितली जाते. जी डाल राईस संपता येते. त्यामुळे बराचसा राईस हा कोरडा किंवा दह्याबरोबर ढकलला जातो. मग लगेच फिंगर बाउलची आज्ञा सुटते. नावाला कोमट असलेल्या पाण्याचे बाऊल येतात. कसे तरी हात बुचकळून आपण साफ करतो. तोच डेझर्ट क्या लोगे असं म्हणून वेटर उभा असतो. मग त्यानंतर डेझर्ट आपण मागवतो. आता त्यानंतर बिल येतं. मग एका पापडाचे 30 ते 50, रोटीचे 30 ते 50, सूपचे 125 ते 175, भाजीचे 200 ते 300 आणि डेझर्ट ऑर्डर केलं असेल तर एका डिशचे 250 ते 300 असं एकूण 3,500 ते 5,000 रुपयाचं बिल भरून आपण हसतमुख चेहऱ्यानं हात कोरडे करत असतो. मग त्या बिलाचा राग म्हणा किंवा पैसे वसूल करण्याची आयडिया म्हणा, आपण सुगंधित बडीशेप, टूथपिक अगदी भरभरून घेतो. बिलाचे राहिलेले पैसे परत आल्यावर टिप ठेवणं हा एक अविभाज्य भाग असल्यासारखं आपण 10-20 रुपये टिप ठेवतो आणि बाहेर पडतो. मग बाहेरच्या द्वारपालाला 10 रुपये, गाडी उभी करताना आपल्याला मदत करणाऱ्या गुरख्याला 10 रुपये असं देऊन जळजळीत ढेकरा देत घरचा मार्ग पकडतो. पण श्रोते हो, जरा विचार करायला हवा. आपण खाल्लेल्या पदार्थांचं मूल्यांकन पटण्यासारखं असतं का? कितपत स्वादिष्ट आणि आरामदायक होतं हे जेवण? किती वेळा आपण आपलं मन मारून गप्प बसलो? हे सगळं करून काय मिळालं तर एका रात्रीची वाढणारी ॲसिडिटी, जेमतेम 20-25 मिनिटाच्या गप्पा आणि निम्म्याहून अधिक खिसा रिकामा. मला अगदी मान्य आहे की हा अनुभव प्रत्येक ठिकाणी नसेल सुद्धा, पण बहुसंख्य ठिकाणी आहेच. आता प्रत्येकाचं राहणीमान उंचावलंय, पण म्हणून का असे पैसे उडवायचे? त्यापेक्षा जे कोणी पार्टी देणारे असतील त्यातील प्रत्येक कुटुंबानं 1 पदार्थ करून आणून घरच्या हॉलमध्ये मस्त गोल करून व्यवस्थित बसून गप्पा टप्पा करत का नाही आनंद घ्यायचा?
तसा विचार केला तर हॉटेलमधल्या पदार्थांपेक्षा कितीतरी पटीनं चांगले पदार्थ आपण घरी करतो आणि खर्चाचा आढावा घ्यायचा झाला तर तो जेमतेम 15-20% इतका होतो. बरं, प्रत्येक कुटुंबानं एक एक पदार्थ आणल्यामुळे कुणा एकावर भार पडत नाही आणि खऱ्या अर्थानं आनंद भोजन होतं. रिलॅक्सेशन हे कारण असतं हॉटेलिंग करण्यामागे, पण वाटत नाही प्रत्येक वेळेस ते साध्य होतं. जर समजा आपण अशा पद्धतीनं गेट टुगेदर साजरा केला तर नक्कीच तो खरोखर आनंददायी असेल, मनाला, शरीराला आणि आर्थिक दृष्टीने सुद्धा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.